श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे का आवश्यक आहे। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। साधकाने गुरूंवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्व काही शक्य होणार आहे। अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे। त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते। गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही। गुरूंची अवहेलना, निंदा केल्यामुळे घडणाऱ्या पापाचे शालन जगनियंताही करू शकत नाही। आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल। गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहे। देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो, मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात भगवंतांचीच प्राप्ती करून देतात। गुरूंचे चरण कमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय। जन्मदाते आई वडील आपल्याला केवळ अन्न देतात, मात्र गुरु आपल्याला आत्मधारणाचे ज्ञान देतात। गुरूंच्या एका दृष्टिक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापांचे शालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपाशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो। ईश्वररूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते। अन्य कोणत्याही संपत्तीचा गुरुचरण कमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे। गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात। गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय। गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते। पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो, परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही। गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल तर जप, तप, व्रत, तीर्थाटन, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे। आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही। कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याची मार्ग सापडतो। नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी। केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात। गुरु साक्षात ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्येक ईश्वराचाच असतो। जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते ते गुरूंच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने क्षणार्धात मिळते। गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणे शक्य नाही। गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही। गुरुमंत्राचा जप करण्याचीच आध्यात्मिक उन्नती होते। गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही तर ऐहिक लाभही होतो। या जगात एखाद्याकडे असणारे सर्वात मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु। गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही। गुरूंच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो। जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही। एखाद्यामध्ये तळमळ असेल तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते। गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही, केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे। गुरुच त्याला त्यासाठी